लढता लढता हरलो जरी मी हरल्याचा मला खंत नाही, माझी लढाई माझ्यासाठी, लढाईला माझ्या अंत नाही. तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आपल्या द एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मी एजी पाटील पुन्हा एकदा हृदयाच्या तळापासून स्वागत करतोय. तर लेकरांनो, आता तुम्ही नुकतंच बघितलं असेल एमपीएससी गट ब पूर्व परीक्षा 2026 साठी ऍड आपल्या समोर आलेली आहे. तिथे एक्झामची तारीख देखील डिक्लेअर झाली आणि फॉर्म भरण्याची जी तारीख आहे ती देखील आपल्याला तिथे समजलेली आहे. तर ज्या लेकरांनी अजून फॉर्म भरले नसेल त्यांनी सर्वांनी आताच आपलं काय करायचे, प्रोफाईल तयार केली नसेल तर तयार करून घ्यायची आहे आणि फॉर्म भरायचा आहे. तर लेकरांनो, मग नेमकं कोणत्या कोणत्या जागा आहे, वयोमर्यादा काय आहे, परीक्षा फॉर्म भरण्यासाठी किती पैसे लागतात, कोणत्या पदासाठी फॉर्म भरू शकतो, शैक्षणिक पात्रता काय आहे, उंची कुणासाठी लागते, या सर्व गोष्टी तुम्हाला आज मी इथे सांगणार आहे. पण त्याआधी चॅनलवरती जे लेकरं नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचंय, व्हिडिओला एकदा सर्वांनी लाईक करून घ्यायचंय आणि लिंक आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत नक्कीच शेअर करायची आहे. तर लेकरांनो, चला मग वेळ वाया न घालता लगेच आपण आपल्या लेक्चरला काय करूयात, तिथे सुरुवात करूयात. तर बरोबर बघा, आता इथे सर्वात प्रथम सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब, त्यानंतरला राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक असे 3 पद आपल्या समोर आहे. यामध्ये आता काही पदे असे जिथं कॅटेगरीसाठी जागा नाहीयेत. तर लेकरांनो, एमपीएससीचा आजवरचा इतिहास आहे की एमपीएससीच्या जागामध्ये आजपर्यंत भरपूर वेळेस मोठ्या प्रमाणात वाढ तिथे झालेली आहे. आणि या एमपीएससी गट ब च्या ज्या काही जागा असतील या जागेमध्ये सुद्धा भविष्यात वाढ तिथे होईल. पण आज रोजी जे पदांसाठी आपल्याला अर्ज करायचा आहे त्यात काही पदांना कॅटेगरीसाठी जागा नाहीयेत. तर लेकरांनो, आपल्याला ओपन मधून तिथे फॉर्म टाकायचा आहे. ओके, तर लेकरं आता बघा, सहाय्यक कक्ष अधिकारी गट ब यासाठी 6 पदे आपल्याकडे आहेत. किती? 6 पदे. त्यानंतर एसटीआय राज्य कर निरीक्षक गट ब यासाठी 236 पद आपल्याकडे आहेत. सर्वात मोठे एसटीआय यासाठी मोठ्या प्रमाणात चान्सेस आपल्या समोर आहे. ज्या लेकरांकडे टायपिंग सर्टिफिकेट नाहीये, ज्या लेकरांची उंची मुलींची 157, मुलांची 165 सेंटीमीटर पेक्षा जास्त नाहीये, पण लवकरात लवकर चांगल्या पद्धतीने तयारी करून कुठेतरी सरकारी नोकरीमध्ये सिलेक्शन मिळवायचं आहे, तर अशा लेकरांनी आताच राज्य कर निरीक्षक गट ब यासाठी तयारी सुरू करा. ओके, त्याला आपण एसटीआय असे म्हणतो. एकदम सुंदर अशी पद आहे. आपण म्हणतो या एसटीआय साठी 100 मार्काची पूर्व परीक्षा, 400 मार्काची मुख्य परीक्षा, संपला कार्यक्रम, एवढे 2च टप्पे असतात. इंटरव्ह्यू वगैरे काही नसतं. त्यानंतरला तिसरं पद आहे ते म्हणजे पोलीस उपनिरीक्षक गट ब. 310 जागा यामध्ये आपल्याला बघायला भेटतात. अशा पद्धतीने 3 पदे आपल्या समोर आहे. तर लेकरांनो, या 3 पदांसाठी जो अर्ज करण्याची प्रक्रिया आहे ही 10 एप्रिल 2026 पासून सुरू झालेली आहे. अर्ज करण्याच्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. मग मास्तर, मी आता सहाय्यक कक्ष अधिकाऱ्यासाठी त्या पात्रतेत बसतोय, त्यानंतर राज्य कर निरीक्षक या पात्रतेमध्ये सुद्धा बसतोय आणि पीएसआय साठी सुद्धा बसतोय, मग मी तिघांसाठी अर्ज वेगवेगळे करायचे का? नाही. तर लेकरांनो, या तिघांसाठी तुम्ही एकच अर्ज तिथे करू शकतात. लक्षात ठेवा, आहे तिन्ही पदांसाठी तुम्हाला एकच अर्ज करायचा आहे आणि यासाठी तुमची अर्ज प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. 10 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत तुम्ही अर्ज करू शकता. 10 एप्रिल पासून ते 30 एप्रिल पर्यंत. आणि तुम्ही ऑनलाईन पद्धतीने, आता भरपूर लेकरांचे ऑनलाईन पेमेंट आहे, तुम्ही आपल्या फोन पे वरून, आपल्या एटीएम वरून ऑनलाईन पद्धतीने जो पेमेंट करणार आहे त्याची तारीख आहे तुमच्याकडे 30 एप्रिल 2026. 30 एप्रिलला पर्यंत तुम्ही ऑनलाईन पद्धतीने आपला पेमेंट करू शकतात. त्यानंतरला स्टेट बँकेमध्ये जाऊन तुम्ही चलन भरून जे पेमेंट कराले त्यासाठी तुम्हाला 2 मे पर्यंत मुदत दिलेली आहे. आणि इतर ज्या काही चलनाद्वारे परीक्षा शुल्क तुम्ही भरणार आहेत, ओके, रोज बँकेच्या कार्यालयीन वेळेत बँकेमध्ये जाऊन, तर ते 4 मे ची तारीख तुम्हाला दिलेली आहे. ओके, जर तुमचं पेमेंट इथे सक्सेस नाही झालं तर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने देखील बँकेत जाऊन पेमेंट तिथे काय करू शकतात, भरू शकतात. पण आज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, 99% विद्यार्थी असे की ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा आहे, त्यामुळे लगेच आपला फॉर्म तिथे आपण म्हणतो भरला की त्याच दिवशी चलन भरून टाकायचं, डोक्याला ताण नको. ओके, तर आता खास तुमच्यासाठी एमपीएससी संयुक्त गट ब क
त्यानंतरला तुमची राज्यसेवा सर्व एक्झामसाठी आपण MPSC ची एक बॅच सुरू केलेली आहे। या बॅच मधून तुम्ही पूर्व परीक्षा आणि मुख्य परीक्षा दोन्ही परीक्षांची तयारी करू शकतात। या बॅच मध्ये इतिहास, भूगोल, राज्यघटना, त्यानंतरला तुमचं अर्थशास्त्र, विज्ञान, गणित, बुद्धिमत्ता हे विषय तर असणारच आहे, पण याचबरोबर मराठी ग्रामर, इंग्लिश ग्रामर देखील असणार आहे, जे की आपल्याला मुख्य परीक्षेसाठी फायदेशीर ठरतं। मग यासाठी तुम्हाला काय करायचं, आपली द AK अकॅडमीची ॲप डाउनलोड करायची आहे आणि परत या बॅच वरती तुम्हाला आपला महाराष्ट्रात हजारो पोरांनी परचेस केलेला आणि महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातलेला पाटलाचा ठोकळा भाग 1 आणि भाग 2 दोन्ही पुस्तकं डायरेक्ट घरपोच येणार आहे। मागील वर्षी जी MPSC गट क ची परीक्षा झाली त्यामध्ये जवळपास 70 पेक्षा जास्त प्रश्न या पुस्तकातून आले होते आणि 62 पेक्षा जास्त प्रश्न गट ब या परीक्षेसाठी तिथे पुस्तकातून आले होते। त्याचे स्क्रीनशॉट देखील आपण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती टाकले होते। ज्यांनी टेलिग्राम चॅनल जॉईन केलं नसेल त्यांनी जॉईन करून घ्या। त्याची फाईल आपण बनवलेली ती फाईल पुन्हा आपण टेलिग्रामवरती तुमच्यासाठी टाकू, त्याची लिंक तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये पिन करून ठेवतो। तर ज्या लेकरांना ही बॅच आणि पुस्तक घ्यायचंय बस एवढंच करा। यामधून तुम्हाला सर्व विषय कव्हर होतील, पूर्व आणि मुख्य परीक्षा देखील। तर याची फी आहे 4999, पण त्यावरती तुम्हाला 70% डिस्काउंट दिलाय आणि ती बॅच तुम्हाला 1499 ला। पण अजून महत्त्वाचं म्हणजे जे पहिले काही 100 विद्यार्थी असतील त्यांच्यासाठी बॅच फक्त 999 रुपयामध्ये असणार आहे। तर आता वेळ वाया न घालता लगेच आपली द AK अकॅडमीची ॲप डाउनलोड करा। अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवरती कॉल मेसेज करा आणि लगेच बॅच परचेस करून घ्या। बॅच रेकॉर्डेड स्वरूपात आहे, पण 15 एप्रिल पासून याच बॅच मध्ये एक चालू घडामोडीचं दररोज लाईव्ह लेक्चर सुद्धा असणार आहे, याची देखील नोंद तुम्ही तिथे घ्यायची। तर ज्यांना बॅच घ्यायची आहे आताच आपली ॲप डाउनलोड करून बॅच घेऊन टाका। आता बरोबर आपल्याकडे 3 पदे आहे, सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक। यांच्यासाठी वयोमर्यादा कशी आहे, तर बरोबर वयोमर्यादा क्रायटेरिया लावलाय त्यांनी 1 ऑगस्ट 2026 पर्यंत। 1 ऑगस्ट 2026 पर्यंत ज्या विद्यार्थी मित्रांचा 18 वर्ष पूर्ण होईल ते सर्व विद्यार्थी मित्र या पदासाठी अर्ज करू शकतात। किती? 18 वर्ष पूर्ण। मग कोणत्या पदाला? सहाय्यक कर निरीक्षक, सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक 18 वर्ष, पोलीस उपनिरीक्षक 19 वर्ष। कशासाठी आहे तर पुराव किमान वयोमर्यादा आहे, किमान वयोमर्यादा। आता जास्तीत जास्त तुम्ही जर सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक साठी जर अर्ज करत असाल तर तुमचं वय वर्ष 38 पूर्ण असणं गरजेचं आहे। कोणासाठी? अमागासवर्गीयांसाठी, खुल्या वर्गासाठी। त्यानंतरला मागासवर्गीय, अनाथ आणि आपण म्हणतो आर्थिक दुर्बल घटक यांच्यासाठी कमीत कमी 18 ते जास्तीत जास्त 43 वर्षे पहिल्या 2 पदांसाठी। PSI साठी ओपन जे खुला वर्ग आहे त्यांच्यासाठी वय वर्ष 31 पूर्ण लागतं आणि जे मागासवर्गीय आहे, अनाथ आहे, आर्थिक दुर्बल घटकातले आहे त्यांच्यासाठी वय वर्ष 34 पूर्ण लागतं, 34 वर्षापर्यंत पाहिजे। म्हणजे PSI साठी ओपनचे विद्यार्थी 19 ते 31, PSI साठी कॅटेगरीचे कोणते? मागासवर्गीय, अनाथ, आर्थिक दुर्बल घटक 19 ते 34। त्यानंतरला प्रावीण्य खेळाडू, अमागासवर्गीय खेळाडू वयाच्या 43 वर्षापर्यंत 2 पदांसाठी वर्ष आणि PSI साठी 36 वर्षापर्यंत। मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक खेळाडू वरच्या 2 पदांसाठी 43 आणि PSI साठी 36। माजी सैनिक, आणीबाणी व अल्पसेवा आपण म्हणतो काय केलेले अधिकारी, राजन दृष्ट अधिकारी असेल, अमागासवर्गीय 43, माजी सैनिकांसाठी देखील मोठा चान्स इथे आहे। अमागासवर्गीय असाल तर म्हणजे ओपन मधून असाल तर तुम्ही 43 वर्ष पहिल्या 2 पदांसाठी आणि पोलीस उपनिरीक्षकसाठी 36 वर्ष असणार। ओके, त्यानंतर 43 आणि 36 मागासवर्गीय आणि आर्थिक दुर्बल घटक। दिव्यांग उमेदवार वयाच्या 45 वर्षापर्यंत आणि अपात्र। ओके, दिव्यांग उमेदवार हे PSI पदासाठी अपात्र आहे। तर वरच्या 2 पदांसाठी सहाय्यक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक 45 वर्षापर्यंत अर्ज करू शकता। त्यानंतर शैक्षणिक पात्रता, आता सर्वात महत्त्वाची जे तुमचं सहाय्यक आपण म्हणतो कक्ष अधिकारी जे पद आहे यासाठी शैक्षणिक पात्रता लागते। काय रे पुराव? संविधिक विद्यापीठाची पदवी किंवा त्याच्याशी समतुल्य असणारे शासनाने घोषित केलेले इतर कोणते काय तत्सम अर्हता लागते।
ओके. त्यानंतरला एसटीआय साठी जर तुम्ही अर्ज करत असाल तर तुमची पदवी असणं गरजेचं आहे. मग तुम्ही खुल्या विद्यापीठापासून पदवी केलेली असावी, तुम्ही मुक्त विद्यापीठातून पदवी केलेली असावी, किंवा तुम्ही 15वी पास कशामध्ये ग्रॅज्युएशन आपलं आर्टमध्ये असू द्या, सायन्समध्ये असू द्या, BCS मध्ये असू द्या, किंवा कॉमर्समध्ये असू द्या, किंवा इंजिनियर पदवी तुमच्याकडे असू द्या, तुम्ही या पदासाठी अर्ज तिथे करू शकतात. त्यानंतरला तिसरं जे पद आहे त्यासाठी सुद्धा तुम्हाला काय असणं गरजेचं आहे, पदवी तिथे असणं गरजेचं आहे. ओके. त्यानंतर बरोबर यातच एक महत्वाचं पद आहे ते म्हणजे PSI. PSI या पदासाठी शारीरिक पात्रता लागते. वरच्या दोन्ही पदांसाठी शारीरिक पात्रता लागत नाही. सहाय्यक कक्ष अधिकारी आणि STI साठी शारीरिक पात्रता लागत नाही. शारीरिक पात्रता ही लागते फक्त PSI या पदासाठी. PSI या पदासाठी जर अर्ज करत असाल तर मुलांची उंची 165 सेंटीमीटर पाहिजे आणि मुलींची उंची 157 सेंटीमीटर पाहिजे. ओके. 165 आणि 157 नसेल तर STI साठी अर्ज करायचा. ओके. तर छाती न फुगवता मुलांची 79 आणि फुगवून 5 सेंटीमीटर भरली पाहिजे. छातीचा टाटा फक्त मुलांना तिथे आहे. तर लेकरांनो, ज्यांना बॅच घ्यायची आत्ताच आपले ऍप डाउनलोड करून बॅच घ्या. अधिक माहितीसाठी 93 70 70 66 79 या नंबरवरती मला कॉल मेसेज तुम्ही करू शकता. ओके. तर यानंतर बरोबर सहाय्यक कक्ष अधिकारी, त्यानंतर राज्य कर निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक हे 3 पदांची पूर्व परीक्षा एकत्र होती. ओके. काय होतं, पूर्व परीक्षा जी आहे तुमची ती 100 मार्कांची असते. हा 100 मार्काचा पेपर सोडवण्यासाठी तुम्हाला 1 तासाचा कालावधी असतो. 11 ते 12 हा तुमचा पेपर असतो रविवारच्या दिवशी मस्तपैकी. 1 तासाचा कालावधी असतो. -0.25 याला काय असते, निगेटिव्ह असतं. म्हणजे 1/4 म्हणजे 4 प्रश्न चुकले की 1 मार्क कमी होतो, 1 गुण काय होतो, कमी होतो. 4 प्रश्न चुकले, 1 प्रश्न चुकला की 0.25 मार्क्स कमी होतात. मग सहाय्यक कक्ष अधिकारी, राज्य कर निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांची एकत्रित 100 मार्काची एक्झाम होती. मग 100 मार्कापैकी मेरिट लागतं. समजा याचं मेरिट लागणार 56, याचं मेरिट लागणार 54, याचं मेरिट लागणार 45. म्हणजे 45 पेक्षा जास्त मार्क्स ज्याला असेल तो पोलीस उपनिरीक्षकच्या मुख्य परीक्षा देऊ शकतो. 54 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स असेल, 56च्या पुढे असेल तर मग सहाय्यक कक्ष अधिकारी. ओके. 56च्या पुढे जर तुम्हाला मार्क्स असेल तर मग तुम्ही या तीनही, सरासरी सांगतोय, तीनही पदांची मुख्य परीक्षा देऊ शकतात. 54 आणि त्यापेक्षा मागे मार्क्स तुम्हाला असेल, 55 असेल, 54 असेल, 53, 45 पर्यंत, तर दोन्ही पदांची मुख्य परीक्षा देऊ शकतात. आणि तुम्हाला फक्त किती, 45 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क, 50, 54च्या आत असाल तर तुम्ही पोलीस उपनिरीक्षक काय करू शकता, एक्झाम देऊ शकता. 54-55 मार्क्स जर असाल, 54-55 जर असाल तर तुम्ही राज्य कर निरीक्षक साठी अर्ज, आपण म्हणतो मुख्य परीक्षा देऊ शकता. 54-55 असेल तर. ओके. 54-55 असाल, 56 नाहीये आणि 54-55 तर याचीच परीक्षा तुम्ही देऊ शकतात, मुख्य परीक्षा. ओके. आणि 54-55 वाले याची पण मुख्य परीक्षा देऊ शकतात. ओके. ही देता येणार नाही, हे लक्षात ठेवायचं. 45चं मिनिट लागलं PSIचं, 45, 46, 47, 48, 49, 50, 51, 52, 53 इथपर्यंत जर मार्क्स असेल तर ते पोरं फक्त PSI याचीच मुख्य परीक्षा देऊ शकतात. पण 54 मार्क्स जर असेल, 54 तर दोन्ही पण देऊ शकतात, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे 54 पेक्षा जास्त पोरं इथं पात्र असतील, 56 पेक्षा जास्त पोरं इथे पात्र असतील, 45 पेक्षा जास्त पोरं इथे पात्र असतील. ओके. याची नोंद घ्यायची. ओके. तर 100 मार्काची पूर्व परीक्षा होती, एकत्रित पूर्व परीक्षा होती. पूर्व परीक्षा झाल्यानंतर परवा पुढे आपली मुख्य परीक्षा असते. आता हे पहिले 2 जे पद आहे त्यांच्यासाठी 400 मार्काची मुख्य परीक्षा असते. ओके. याला 400 मार्काचे 2 पेपर असणार, याला 400 मार्काचे 2 पेपर असणार. याला पहिला पेपर लँग्वेजचा असणार, पहिले तिघांचे पेपर एकत्रित लँग्वेजचे असतात. ओके. ते असतात 200 मार्काचा पहिला पेपर, तो एकत्रित असणार, कॉमन सगळ्यांना. त्यानंतर मग याचा दुसरा पेपर असणार सहाय्यक कक्ष अधिकारी. यावरती तुम्हाला पॉलिटी, राज्यघटनेमध्ये 50% पेक्षा जास्त मार्क क्वेश्चन असणार. राज्यघटना 50 मुख्य परीक्षेला 200 मार्काची मुख्य परीक्षा असणार, 50%. ओके. म्हणजे पेपर 200 मार्काचा असणार, त्याच्यामध्ये राज्यघटनेचे जवळपास 50% पेक्षा जास्त प्रश्न असतील. राज्य कर निरीक्षक STIचा पहिला पेपर 200 मार्काचा, दुसरा पेपर 200 मार्काचा. या 200 मार्काच्या पेपरमध्ये इकॉनॉमीचे 50% पेक्षा जास्त प्रश्न असतील.
आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक पहिला पेपर 200 मार्काचा, दुसरा पेपर 200 मार्काचा. या 200 मार्काच्या पेपरमध्ये 50% जास्त प्रश्न काय असतील, आपल्या कायद्यावरती असतील, पोलीस कायद्यावरती. ओके, त्यांच्या कलमांवरती तिथे प्रश्न आपल्याला असतात. अशी 400 मार्काची मुख्य परीक्षा असते. 2-2 प्रत्येकी पेपर असणार. ओके, 2-2. आता बरोबर सहाय्यक कक्षा अधिकारी, राज्यकर निरीक्षक 400 मार्काची मुख्य परीक्षा झाली, याचा कार्यक्रम संपला. याचं फायनल मेरिट लागणार, 400 पैकी तुम्ही सिलेक्ट होणार. पण तुम्ही PSI साठी जर अर्ज केला असेल तर तुमचं मेरिट लागल्यानंतर तुम्हाला शारीरिक चाचणी द्यायची 100 गुणांची. यावरती एक व्हिडिओ पण आपण बनवलेला आहे, कोणते कोणते इव्हेंट असतात, किती मार्कला असतात. 100 मार्काच्या शारीरिक चाचणीमध्ये तुम्हाला 60 मार्क पडणं गरजेचं आहे. जर तुम्हाला इकडे लेखी मुख्य परीक्षेला 400 पैकी 400 मार्क्स पडले, सगळे पेपर ऑब्जेक्टिव्ह असणार, 400 पैकी 400 मार्क्स पडले आणि मग तुम्हाला शारीरिक चाचणीसाठी गेले आणि तिथं 100 पैकी 59 मार्क्स पडले तरी तुम्ही फेल येत. शारीरिक चाचणीला 100 पैकी 60 मार्क्स कंपल्सरी आहे. त्यानंतरला तुम्हाला 60 मार्क्स पडल्यानंतर, ओके, 60 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क्स पडल्यानंतर, ओके, कमीत कमी 60, तर तुम्हाला 40 मार्काची तोंडी परीक्षा आहे PSI साठी. बाकी दोघायला नाही, PSI साठी 40 मार्काची मुलाखत आहे. काय मुलाखती म्हणजे 100 मार्काची तुमचं फिजिकल, 40 मार्काची मुलाखत, 140 हे 400 मार्काची मुख्य परीक्षा आणि 100 मार्काची पूर्व परीक्षा. 100 मार्काची पूर्व परीक्षा, 400 मार्काची, परत 140, हे 3 टप्पे PSI साठी. बाकी दोघांसाठी 2च टप्पे, तेही आपण तिथे काय करायचं लक्षात ठेवायचं. आता बरोबर ज्यांना अर्ज करायचा आहे त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क, तुम्ही जर अमागासवर्गीय असेल, खुला वर्ग असेल तर 394 रुपये, बबी असू दे, बबी असू दे. मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटकातले, अनाथ, दिव्यांग 294 रुपये फी आहे. माजी सैनिक, अमागासवर्गीय 394 रुपये, मागासवर्गीय, आर्थिक दुर्बल घटक, अनाथ आणि दिव्यांग 294 आहे. सेम. ओके, तर ज्यांनी अजून अर्ज केला नसेल त्यांनी आताच आपलं काय करायचं आहे, अर्ज तिथे करून घ्यायचा आहे. परत तुम्ही जर MPSC ची तयारी करत असाल तर MPSC साठी अत्यंत महत्वपूर्ण असतं चालू घडामोडी. तर लेकरांनो, 1 मे 2025 पासून ते 28 फेब्रुवारी 2026 पर्यंत एक आपण चालू घडामोडीचं ई-बुक मार्केटमध्ये आणलेलं आहे. ओके, हे ई बुक आपल्या ऍप वरती तुम्हाला उपलब्ध आहे. त्याची फी सध्या 79 रुपये आहे. किती आहे? 79 रुपीज. तर ज्यांना हे ई बुक परचेस करायचं आहे त्यांनी आताच आपली एके अकॅडमीची ऍप डाउनलोड करा, ई बुक परचेस करून घ्या. आधी ई बुक परचेस करा, ई बुक मधून अभ्यास करा आणि मग तुम्ही ई बुक आवडल्यानंतर आपलं पाटलाचा ठोकळा हे पुस्तक घ्या, बॅच घ्या. फक्त पुस्तक पाहिजे असेल पाटलाचा ठोकळा तर लेकरांनो ते तुम्हाला 799 रुपयाला उपलब्ध आहे आणि पुस्तक आणि बॅच दोन्ही पाहिजे असेल तर 1490 रुपयाची बॅच, पुस्तक तुम्हाला फक्त आणि फक्त 999 रुपयाला उपलब्ध आहे. आताच द एके अकॅडमीची ॲप डाउनलोड करा, हलगर्जीपणा करू नका. अधिक माहितीसाठी 9370706679 या नंबरवरती कॉल मेसेज तुम्ही करू शकता. तर लेकरांनो, चांगल्या पद्धतीने अभ्यास करा. येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. चला भेटूयात परवा नवीन लेक्चर सिरीज मध्ये. आपल्या YouTube चॅनलला आपण दररोज संध्याकाळी 5 ते 7 जीकेचे महत्वाचे PYQ आणि अतिसंभाव्य प्रश्न लाईव्ह स्वरूपात घेणारे दररोज 2 तास. तर YouTube चॅनल सर्वांनी सबस्क्राईब करायचंय, टेलिग्राम चॅनल जॉईन करायचंय. पुस्तकामध्ये मागच्या वेळेस जे काही क्वेश्चन आले होते त्याची PDF टेलिग्राम चॅनलला टाकतो. एकदा सर्वांनी बघा आणि पुस्तक परचेस करून घ्या. ओके, थँक्यू सो मच. बाय बाय, टेक केअर.